नमस्ते, ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण मिथुन राशीला इंग्रजी वर्ष 2025 कशा प्रकारे फले देईल अर्थात मिथुन राशींच्या व्यक्तींच्या वर्ष 2025 या वर्षाच्या वार्षिक राशी भविष्याचा आढावा आज आपण घेणार आहोत। मिथुन राशीच्या व्यक्तींच्या गुरुग्रह सध्या 12व्या स्थानातून भ्रमण करत आहे। हे गुरुग्रहाचे भ्रमण मिथुन राशीसाठी प्रतिकूल परिणाम देणारे आहे। त्यानंतर मात्र दिनांक 14 मे 2025 नंतर मात्र गुरुग्रह मिथुन राशीसाठी शुभ फले देईल अर्थात मिथुन राशीमध्ये गुरुग्रहाचे भ्रमण सुरू होईल। मिथुन राशीमध्येच गुरुग्रह प्रवेश करेल। यानंतर मिथुन राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढलेला पाहावयास मिळेल। यानंतर मिथुन राशीच्या व्यक्तींना संतती सौख्य चांगले मिळेल। दिनांक 14 मे 2025 नंतर मिथुन राशीच्या व्यक्तींना आपल्या वैवाहिक सौख्यामध्ये वृद्धी झाल्याचे पाहावयास मिळेल। या दरम्यान मिथुन राशीच्या व्यक्तींना संततीचे योग येतील अर्थात या दरम्यान मिथुन राशीच्या व्यक्तींना संतती सौख्य चांगले लाभेल। त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये चांगले यश मिळेल। त्याचप्रमाणे या दरम्यान मिथुन राशीच्या व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळेल। तसेच नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी येतील। नोकरी व्यवसायामध्ये चांगली आर्थिक प्राप्ती दिनांक 14 मे 2025 नंतर वर्ष अखेरपर्यंत गुरुचे भ्रमण मिथुन राशीसाठी अनुकूल असल्यामुळे 14 मे 2025 नंतर मिथुन राशीच्या व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ होतील व मिथुन राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास या दरम्यान वाढेल। मिथुन राशीच्या व्यक्तींच्या प्रतिष्ठेमध्ये वाढ झाल्याचे पाहावयास मिळेल। या दरम्यान मिथुन राशीच्या व्यक्तींना राजकीय क्षेत्रातही चांगले यश मिळेल व दिनांक 29 मार्च 2025 पर्यंत शनी ग्रह मिथुन राशीच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे व यानंतर शनी ग्रह मिथुन राशीच्या दशम स्थानातून भ्रमण करणार आहे। त्यामुळे 29 मार्च 2025 नंतर शनी ग्रह सुद्धा मिथुन राशीसाठी शुभ परिणामामध्ये वाढ करेल अर्थात हे शनीचे भ्रमण मिथुन राशीच्या व्यक्तींना आपल्या कोर्ट कचेरीच्या क्षेत्रामध्ये जय मिळवून देणारे असेल। तसेच हे शनीचे भ्रमण मिथुन राशीसाठी शत्रूवर विजय मिळवणारे तसेच हे शनीचे भ्रमण मिथुन राशीसाठी आर्थिक प्रगती साधणारे असेल। तसेच या शनी भ्रमणादरम्यान मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी येतील। नोकरी व्यवसायामध्ये चांगली आर्थिक प्राप्ती या शनी भ्रमणाच्या दरम्यान मिथुन राशीच्या व्यक्तींना जाणवेल। त्याचप्रमाणे राहू हा ग्रह मिथुन राशीच्या सध्या दशम स्थानातून भ्रमण करत आहे व दिनांक 18 मे 2025 नंतर राहू ग्रह मिथुन राशीच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे व केतू ग्रह मिथुन राशीच्या तृतीय स्थानातून भ्रमण करणार आहे। 18 मे 2025 पर्यंत सुद्धा राहू ग्रहाचे भ्रमण मिथुन राशीसाठी अनुकूलच आहे। केतूचे भ्रमण दिनांक 18 मे 2025 नंतर मिथुन राशीच्या पराक्रम स्थानातून होणार असल्यामुळे हे केतूचे भ्रमण मिथुन राशीच्या व्यक्तींचा पराक्रम वाढवेल। मिथुन राशीच्या व्यक्तींचा उत्साह वाढेल। तसेच सूर्यग्रह मिथुन राशीच्या दिनांक 14 जानेवारी 2025 ते दिनांक 12 फेब्रुवारी 2025 या दरम्यान सूर्यग्रह मिथुन राशीच्या अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे। त्याचप्रमाणे दिनांक 15 मे 2025 ते दिनांक 15 जून 2025 या दरम्यान सूर्यग्रह मिथुन राशीच्या 12व्या स्थानातून भ्रमण करणार आहे व दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते दिनांक 17 ऑक्टोबर 2025 या दरम्यान सूर्यग्रह मिथुन राशीच्या चतुर्थ स्थानातून भ्रमण करणार आहे। त्यामुळे या कालावधीमध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। हे 3 महिने या 2025 वर्षामध्ये मिथुन राशीसाठी प्रतिकूल राहतील। या दरम्यान मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये दगदग वाढल्याचे पाहावयास मिळेल। या कालावधीमध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे व या दरम्यान मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये बदलाला सामोरे जावे लागेल अर्थात या दरम्यान मिथुन राशीच्या व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये थोडेसे प्रतिकूल वातावरण तयार होईल व मिथुन राशीचा राशीस्वामी बुध ग्रह दिनांक 24 जानेवारी 2025 ते दिनांक 11 फेब्रुवारी 2025 या दरम्यान मकर राशीत अष्टम स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे हा कालावधी सुद्धा मिथुन राशीसाठी आत्मविश्वासाची हानी करणारा असेल। त्याचप्रमाणे दिनांक 27 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 7 मे 2025 या दरम्यान मिथुन राशीचा राशीस्वामी बुध ग्रह शुक्राबरोबर दशम स्थानातून नीचभंग राजयोगात असणार आहे। त्यामुळे हा कालावधी मिथुन राशीसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरेल। या कालावधीमध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींना
चांगले आर्थिक लाभ होतील व मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आरोग्यामध्येही सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळेल। त्याचप्रमाणे मिथुन राशीच्या व्यक्तींना जुलै 2025 ते डिसेंबर 2025 अखेर मिथुन राशीच्या व्यक्तींना स्वामी ग्रह बुधाचे अनुकूल भ्रमण असल्यामुळे या दरम्यानही मिथुन राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचे पाठबळ राहील व या दरम्यान मिथुन राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास बुध ग्रह वाढवेल व या दरम्यान मिथुन राशीच्या व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ सुद्धा होतील। त्याचप्रमाणे मिथुन राशीच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व या दरम्यान प्रभावी झाल्याचे पाहावयास मिळेल। तसेच 21 जानेवारी ते दिनांक 3 एप्रिल 2025 पर्यंत मिथुन राशीमधूनच मंगळ ग्रह भ्रमण करत असल्यामुळे या दरम्यान मिथुन राशीच्या व्यक्तींनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे। तसेच या दरम्यान मिथुन राशीच्या व्यक्तींना उष्णतेचे विकार जाणवतील। त्याचप्रमाणे यानंतर दिनांक 3 एप्रिल 2025 ते दिनांक 7 जून 2025 पर्यंत मंगळ ग्रह मिथुन राशीच्या धनस्थानातून भ्रमण करत असल्यामुळे या दरम्यान सुद्धा मिथुन राशीच्या व्यक्तींचे अनावश्यक खर्च वाढतील। त्याचप्रमाणे मंगळ ग्रह दिनांक 7 जून 2025 ते दिनांक 28 जुलै 2025 या दरम्यान मिथुन राशीच्या पराक्रम स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान मिथुन राशीच्या व्यक्तींच्या पराक्रमामध्ये वाढ झाल्याचे पाहावयास मिळेल। या दरम्यान मिथुन राशीच्या व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल। या दरम्यान मिथुन राशीच्या व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळेल। या दरम्यान मिथुन राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल, उत्साह वाढेल। एकंदर सर्व बाबींचा विचार करता हे 2025 हे वर्ष मिथुन राशीसाठी या वर्षाचा पूर्वार्ध अर्थात 14 मे 2025 पर्यंतचा कालावधी मिथुन राशीसाठी थोडासा प्रतिकूल राहील व यानंतरचा कालावधी दिनांक 15 मे 2025 ते डिसेंबर 2025 अखेरचा कालावधी हा मिथुन राशीसाठी अनुकूल राहील व शुभफलाची वृद्धी करणारा राहील व आर्थिक बाबतीत चांगले फले देणारा राहील। अर्थात सर्व बाबींचा विचार करता मिथुन राशीसाठी 2025 या वर्षाचा पूर्वार्ध थोडासा प्रतिकूल राहील व उत्तरार्ध शुभ राहील, अनुकूल राहील। अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।